विहीर खणताना गणपतीची मूर्ती सापडली आणि त्यानंतर त्यांनी मोठं गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि ते मंदिर दशभुजा गणपतीचं आहे, कारण आमचा दशभुजा गणपती आहे। या सगळ्या देवतांमध्ये अग्रपूजा कोणाची करायची, म्हणजे पहिल्यांदा कोणाला पूजन करण्याचा मान द्यायचा। सगळे देवांनी एकमेकांकडे बघायला सुरुवात केली आणि भांडायला लागले। मग मला मी पुढे मी मोठा आहे, अमुक तमुक। ब्रह्मदेव म्हटल्या भांडू नका, मी म्हटले एक सगळ्यांचीच परीक्षा घेतो। समर्थ रामदास स्वामींनी जी आरती केलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातच त्याची केली बघा, सुख करता दुःख हरता। अनेक साऱ्या आरत्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत, म्हटलेल्या आहेत, गणपतीच्याही अनेक आरत्या बघितलेल्या आहेत, पण त्या सगळ्या आरत्यांमध्ये सुख हा शब्द कुठल्याच आरतीमध्ये नाहीये। परंतु समर्थांनी गणपती बाप्पाची आरती करताना पहिला शब्द ठेवला सुख, आणि ज्या वेळेला सुख करता तो आहे, दुःख हरता आपोआपच होणार आहे। तुम्हाला जेव्हा संकट येईल तेव्हा जर का त्यांनी पावायचं असेल, तुम्हाला आशीर्वाद द्यायचा असेल, तर तिथे एकच शब्द योग्य आहे, संकटी पावावे। आणि समर्थ म्हणतात निर्वाणी रक्षावे। पहिली जी विश्वनिर्मिती आहे ती नाद रूपामध्ये निर्मिती झालेली आहे। नाद आणि प्रकाश या दोन्ही गोष्टींच्या एकदम प्रकट झालेल्या आहेत। नाद आणि प्रकाश हा एकत्र आपल्याला बघायला मिळतो ना, तो आकाशामध्ये या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा विजा चमकतात त्यावेळेला आपल्याला नाद आणि प्रकाश हे दोन्ही दिसून येतात। तो जो अनाहत ध्वनी निर्माण झाला तो ओम असा ध्वनी निर्माण झाला। सगुण आणि निर्गुण याच्या बाबतीत तुला एक गंमत सांगतो त्यातली। गणेश म्हटला की त्याचे आई आणि वडील शिवपार्वती हे सगळ्यांना प्रसिद्ध आहे। गणपती बाप्पा म्हटलं की तो पार्वतीचा पुत्र, शिवांचा पुत्र, शिवगणांपैकी गणेश हा आहे। पण पुराणांमध्ये, गणेश पुराणामध्ये आपल्या पोटी गणपतीनी जन्म घ्यावा म्हणून पार्वतीने उपासना केलेली। तर कान कसे आहेत गणपतीचे, सुपासारखे आहेत। ते जे सूप आहे, आता गावाकडे वगैरे ते सूप वापरतात, पण सूपाचा उपयोग काय आहे की तुम्ही जे धान्य काढलेलं आहे त्या धान्यामध्ये जो काही केर कचरा असतो बारीक सारीक, तो धान्यातला केर कचरा नाही तर पोटात जाईल आपल्या, पण ते धान्य साफ कसं करायचं त्याच्याकरता ते पाखडावं लागतं आणि हवेच्या द्वारे त्यातले केर कचरा उडून जातो आणि जड जे धान्य असतं ते त्या सूपात राहतं। आणि म्हणून इथे ते सूप काम करतं। असं इथे गणपती बाप्पाचे कान आपल्याला काय प्रेरणा देतात, सार आणि असार। जे काही सार आहे ते जड आहे ते तुझ्याकडे ठेवून दे, आणि असार जे आहे, जे सोडून द्यायचं आहे ते वाऱ्याबरोबर उडून गेलं पाहिजे। मोरया मी बाळताने तुझीच सेवा, करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी। लंबोदर आहे आणि गणपतीच्या पोटामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन साक्षात सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी घेतलेलं आहे। बरं, गणपती बाप्पाचं पोट किती मोठं की त्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड ब्रह्मदेवांना दिसली स्वतःला। कश्यप आणि अदितीच्या घरामध्ये यांचा जेव्हा जन्म झाला गणपती बाप्पाचा, महोत्कट विनायक म्हणून त्यांनी अवतार घेतला गणपती बाप्पानी। आज ते काश्मीरमध्ये ते ठिकाण आहे, कश्यप अदिती भूमी। यांनी ओंकाराची उपासना केली म्हणून त्यांच्या पोटी या गणेशाने अवतार घेतला। आणि त्यांच्या घरी अवतार घेतल्यानंतर रूप गणेशाचं लहान होतं आणि छोटा मुलगा इकडे तिकडे खेळत होता। तो सारखा आईबाबांकडे हट्ट करायला लागला, मला काहीतरी बसायला वाहन पाहिजे, इकडून तिकडे जायला मला काहीतरी एक वाहन पाहिजे। तर आई आणि वडील कसं मुलांचं समाधान करतात, अरे बाबा देऊ तुला, तू जर थोडा मोठा झालास ना की तुला देणार आहे मी ते वाहन, बरं का, काही काळजी करू नको, देणार आहे तुला पण मी वाहन देणार आहे। या गणपतीने इकडे तिकडे खेळता खेळता बघितलं घरामध्ये एक उंदीर इकडनं तिकडे उड्या मारत होता आणि उड्या मारणाऱ्या उंदराला त्या गणपतीने बाप्पाने पटकन पकडलं आणि घेतलं आणि त्याच्यावर स्वार झाला आणि आई समोर उभा राहिला, आई 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 बघ मी कसं माझ्या वाहनावर बसतोय, काय माझं वाहन उंदीर आहे। अशा पद्धतीची कथा गणेश पुराणामध्ये येते। ओम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा,
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ आनंत या राघवाचा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। मंगलमूर्ती मोरया। नमस्कार सर्वांना। धार्मिक डिस्कोर्सेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं परत एकदा स्वागत आहे। तर सनातन धर्म, रूढी, परंपरा, शास्त्र आणि वेगवेगळ्या पद्धतींच्या आपल्या उपासना याबद्दल जाणून घेण्यासाठी जिज्ञासू वृत्तीने आणि अधिकारी मंडळींकडून याबद्दल माहिती घेण्यासाठी हा घाट घातला आहे। तर कोणत्याही शुभप्रसंगी आपण पहिल्या देवतेला आवाहन करतो आणि तिचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल आज जाणून घेण्याचं आहे। आपल्याबरोबर आज पुण्यामधले मंदार खळदकर गुरुजी उपस्थित आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया। तर पहिलं म्हणजे गुरुजी, गणपतींबद्दल आरत्या, स्तोत्र, विविध त्यांच्या गोष्टी आपल्याकडे माहीत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत, पण त्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या साधनेचा पहिली उपासना याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? कुठून सुरुवात झाली, कशी झाली, आणि त्याची थोडीशी विस्तारपणे माहिती दिल्यावर खूप छान वाटेल। आमच्या घरामध्ये पुण्यामध्ये सहकारनगरमध्ये दशभुजा गणपती 2 आहेत आणि त्यापैकी सहकारनगरचा जो दशभुजा गणपती मंदिर आहे ते आमचं स्वतःचं आहे। माझ्या आजोबांना 1964 साली विहीर खंडाना गणपतीची मूर्ती सापडली आणि त्यानंतर त्यांनी मोठं गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि ते मंदिर दशभुजा गणपतीचं आहे, कारण आमचा दशभुजा गणपती आहे। आणि त्याच्या आधी जवळजवळ 30-40 वर्ष माझ्या आजोबांनी गणपतीची उपासना केली, म्हणून त्यांना त्या गणपतीचा लाभ झाला। आणि अर्थातच त्यानंतर आजोबांपासून ही आलेली परंपरा, माझे वडील आणि त्याच्यानंतर मी आणि असलेलं आमचं मंदिर, त्यामुळे गणेश उपासनाची परंपरा आमच्याकडे पुष्कळ वर्षांची आहे। त्यामुळे मला लहानपणापासूनच गणपतींचे श्लोक, गणपतींची स्तोत्र, गणपतींच्या आरत्या किंवा गणपतीविषयी असलेलं गणेश पुराण याविषयी सातत्याने चिंतन घडलं किंवा त्याच्यावर्षी घरामध्ये चर्चा झाली, त्यामुळे या विषयामध्ये मला आवड निर्माणही झाली पुढे। आणि गणेश पुराण आणि या सगळ्या गोष्टींवर अथर्वशीर्ष विशेषतः त्याचाही एक विस्तृत अभ्यास करून मी म्हणजे गणपतीच्या कृपेने अनेक ठिकाणी ते मांडलं आहे लोकांसमोर, म्हणजे प्रवचनही केली त्याच्यावरती। गणेश पुराणही बरेच वेळेला सांगितलेलं आहे आणि अथर्वशीर्षावरती पण सुद्धा अनेक ठिकाणी मी प्रवचनं केलेली आहेत। त्यामुळे काय झालं की सातत्याने त्या गणेशाने आम्हाला सगळ्यांनाच स्वतःच्या जवळ ठेवलं आहे, त्याच्या चरणाशी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या कृपेने त्याच्या भक्तीचा प्रचार प्रसार करणं किंवा त्याच्याबद्दल बोलणं याच्या इतका आनंद नाही दुसरा कुठला। त्यामुळे मला या पॉडकास्टच्या निमित्ताने तुमच्याबरोबर बसून एक गणपतीविषयी, आपल्या उपास्य देवतेविषयी बोलायला फारच आनंद झालेला आहे। पहिला थोडासा इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं होतं की पहिली उत्पत्ती आणि त्यांच्या साधनेबद्दलचा प्रवास कसा झाला असेल आणि कुठून सुरू झाला? मुळामध्ये असं आहे की गणपती हे जे दैवत आहे हे सर्व विश्वाचंच लाडकं दैवत आहे, कारण संपूर्ण विश्वामध्ये किंवा आपल्या भारतात तर सर्वत्र आपल्याला आढळून येतं, कोणत्याही पूजेची सुरुवात, कोणत्याही धार्मिक विधीची सुरुवात ही गणेशाला आवाहन केल्याशिवाय होतच नाही। आणि गणेशाला आवाहन करून त्याचं पूजन केल्याशिवाय ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही। मग अगदी एखादा यज्ञ असू दे, एखादी शांत असू दे, गृहप्रवेश असू दे, लग्न असू दे, मुंज असू दे, किंवा अगदी नाट्य सादर करणारे जे कलाकार असतात ते सुद्धा गणेशाला साकडं घालतात। तुम्ही
जुन्या नाटकांच्या जर का नांद्या बघितल्या तर त्याच्यामध्ये गणपतीला आवाहन केलेलं आहे. लग्नाला वधूवर उभे राहिले की पहिलं मंगलाष्टक हे गणपतीचं असतं. ही जी गणपतीची सुरुवात जो आहे म्हणजे अग्र पूजेचा मान किंवा अग्र प्रार्थनेचा मान हा सगळ्या देवतांमध्ये गणपती बाप्पालाच दिलेला आहे. आणि तो का दिलेला आहे याच्या वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या पुराणांमध्ये मिळतात. परंतु त्यातली एक कथा फार मोठी रंजक आहे की गणपती हा बुद्धीचा देव आहे. ज्याला बुद्धी पाहिजे त्यांनी गणपतीची उपासना करावी. पण त्यांनी बुद्धी पहिल्यांदाच अशी चालवलेली आहे की त्याच्यामुळे त्याला अग्रपूजेचा मान मिळाला असं आपल्याला दिसून येतं. तर याच्या बाबतीत घटना अशी घडली की एकदा सगळे देव एकत्र बसलेले होते आणि ब्रह्मदेवही बसलेले होते. आणि ब्रह्मदेव म्हणाले मी सृष्टी उत्पन्न केलेली आहे, सगळेजण आता आपापल्या देवतावेदांच्या उपासना करतील पूजा करतील. पण म्हणे मी जरा विचारात पडलेलो आहे की या सगळ्या देवतांमध्ये अग्रपूजा कोणाची करायची, म्हणजे पहिल्यांदा कोणाला पूजन करण्याचा मान द्यायचा. सगळे देवांनी एकमेकांकडे बघायला सुरुवात केली आणि भांडायला लागले. मग मला मी पुढे मी पुढे मी मोठा आहे अमुक तमुक. ब्रह्मदेव म्हटल्या भांडू नका. मी म्हटले एक सगळ्यांचीच परीक्षा घेतो. आणि परीक्षा ब्रह्मदेवाने अशी घेतली की सांगितलं सगळ्या देवांना की हे पहा म्हणे ही संपूर्ण जी पृथ्वी आहे ना या पृथ्वीला जो कोणी पहिल्यांदा प्रदक्षिणा घालून माझ्याजवळ येईल, आता म्हणे तुम्ही इथनं निघा आणि प्रदक्षिणा घालून जो म्हणे पहिल्यांदा माझ्याकडे येऊन पोहोचेल त्यावेळेला तो म्हणे अग्रपूजेचा मानकरी ठरेल आणि त्याला मी अग्रपूजेचा मान देईन असं ब्रह्मदेवाने सांगितलं. आता जो तो आपापल्या वाहनावर बसून निघाला. कोणी हंसावर बसून, कोणी घोड्यावर बसून, कोणी आणखीन गरुडावर बसून, सगळे देव आपापल्या वाहनांवर बसून निघाले. गणपती बाप्पांनी इकडे तिकडे बघितलं. त्यांचं वाहन मूषक उंदीर त्यांचं वाहन, त्याच्यावरती ते बसून निघाले. आणि निघाल्यानंतर गणपती बाप्पांनी इथे बुद्धी कशी चालवलेली आहे की गणपती बाप्पांची उत्पत्ती ज्या मातापितांपासून आहे ते मातापिता म्हणजे शिव आणि पार्वती हे दोघंजण एका आसनावरती बसलेले होते, दोघंजण एकत्र. आणि प्रदक्षिणेला निघताना मातापितांना वंदन करून तर निघायचं म्हणून त्यांनी माता आणि पिता या दोघांनाही वंदन केलं आणि त्याच दोघांना त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मदेवासमोर येऊन उभे राहिले. म्हणजे याच्यातून दोन गोष्टी अशा दिसतात की आपल्या आई आणि वडिलांविषयी असलेली गणपतीची भक्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या देवांनी बुद्धीचा नाही वापर केला पण गणेशाने बुद्धीचा वापर केला की आई वडिलांना परिक्रमा करणं म्हणजेच पृथ्वी पुण्याचं पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याचं पुण्य आहे. तर अशा दृष्टीने मग तो अग्रपूजेचा मान या ब्रह्मदेवाकडनं या गणेशाला मिळालेला आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी जी आरती केलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातच त्याची केली बघा, सुख करता दुःख हरता. अनेक साऱ्या आरत्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत, म्हटलेल्या आहेत, गणपतीच्याही अनेक आरत्या बघितलेल्या आहेत. पण त्या सगळ्या आरत्यांमध्ये सुख हा शब्द कुठल्याच आरतीमध्ये नाही आहे. परंतु समर्थांनी गणपती बाप्पाची आरती करताना पहिला शब्द ठेवला सुख. आणि ज्या वेळेला सुख करता तो आहे दुःख हरता आपोआपच होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट त्या आरतीमध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण बघायला मिळते की जय देव जय मंगल मूर्ती. आणि मंगलाची साक्षात मूर्ती म्हणजे गणपती आहे. आणि जयदेव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. आता लोक वेगवेगळे शब्द इथे म्हणत असतात, तो भाग एक सोडून द्या, पण वाटेल ते शब्द त्याच्यामध्ये आपण घालून म्हणत असतो. परंतु इथे एक प्रत्यक्षात शब्द आहे मन कामना पूर्ती. कामना कोणाच्या असतात? मनाच्या असतात. लोक इथे म्हणतात दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. म्हटलं आता मान कोणाची आहे तिथे? मानेचा आणि विचाराचा संबंध काय? तर मन हे आपलं जे काही विचार करतंय, मनाच्या जे काही अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, या निर्विघ्नपणे कशा पार पडतील? समर्थांनी बरोबर एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर दिलंय. आणि शेवटी त्याच आरतीमध्ये समर्थ म्हणतात की संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. म्हणजे माझ्या येणाऱ्या लोक इथे संकष्टी पावावे म्हणतात, पण खरं म्हणजे संकष्टी म्हणजे मी म्हटलं बस संकष्टी पावावे असेल तर महिन्यातनं एकदाच गणपती पावेल, रोज कशाला पावेल? तुम्हाला जेव्हा संकट येईल तेव्हा जर का त्यांनी पावायचं असेल, तुम्हाला आशीर्वाद द्यायचा असेल
तर तिथे एकच शब्द योग्य आहे, संकटी पावावे. आणि समर्थ म्हणतात निर्वाणी रक्षावे. म्हणजे आदी पण गणपती आहे, अंत पण गणपती आहे, प्रारंभ पण गणपती आहे, शेवट पण गणपती आहे. निर्वाणी रक्षावे. आणि परत म्हणतात बघा त्याच आरतीमध्ये, म्हणजे गणपतीचं श्रेष्ठत्वाबद्दल तू प्रश्न विचारलायस ना, तर त्याच्याबद्दलच ही गोष्ट आहे. तिथे समर्थ म्हणतात संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. सुरवर याचा अर्थ सगळे देवादी देव ज्याची पूजा करतात असा कोण आहे, तर तो आपला बाप्पा आणि तो गणपती आहे. आणि म्हणून गणपतीचं श्रेष्ठत्व आहे. आता त्याच्या उत्पत्तीबद्दल तू प्रश्न विचारलास की गणपतीची उत्पत्तीबद्दल काय हे आहे, तर मुळामध्ये असं आहे की आपल्या वेदांनी असं सांगितलेलं आहे आपल्याला की वेदामध्ये एक ऋचा येते. ती ऋचा अशी आहे, एकम सद विप्राहा बहुधा वदंती, अशी सौर सूक्तामध्ये ही ऋचा येते. एकम सद विप्राहा बहुधा वदंती याचा अर्थ काय झाला की या संपूर्ण ब्रह्मांडाच्या मागे ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालं ते, किंवा विश्व निर्माण झाल्यानंतरही जे आहे ते, आणि विश्व समाप्त झाल्यानंतरही जे राहणार आहे ते, हे सर्व मिळून जर का कोण असेल तर या संपूर्ण जगताच्या मागे एक सत, एकच परमेश्वर आहे, एकच चैतन्य आहे. आणि त्यालाच इथे वेदांनी सत असं म्हटलेलं आहे, ज्याला आपण सच्चित आनंद असं म्हणतो किंवा सच्चिदानंद असं म्हणतो. तर ते जे सत्य आहे किंवा सत्यम परम धीमहि असं म्हटलेलं आहे. तर वेदांनी असं सांगितलं ते जे सत्य आहे ते खरं तर निर्गुण निराकार आहे. त्याला कोणताही आकार नाही, रंग नाही, उकार नाही किंवा कुठलंही त्याला हे नाही. जसं कोणत्याही दिव्यामध्ये येणारी जी वीज असते इलेक्ट्रिक, त्या विजेला स्वतःचं काही रंगरूप आकार काही नसतं, पण ती ज्याच्यामध्ये जाते, समजा बल्बमध्ये गेली बल्ब सारखे लागेल, ट्यूबमध्ये गेली ट्यूब सारखे लागेल, तिला स्वतःचं अस्तित्व काही वेगळा नाही आहे, पण ते ज्याच्यामध्ये ती प्रविष्ट होईल त्याचा आकार ती धारण करते. तसं हे जे सत आहे, या सतनी एकदा असं ठरवलं की या ब्रह्मांडामध्ये मी प्रगट व्हायचं. आणि जेव्हा हे ब्रह्मांडाची निर्मितीच झाली असं आपण म्हणूया, त्यावेळेला पहिली जी विश्व निर्मिती आहे ती नाद रूपामध्ये निर्मिती झालेली आहे. नाद आणि प्रकाश या दोन्ही गोष्टींच्या एकदम प्रगट झालेल्या आहेत. नाद आणि प्रकाश हा एकत्र आपल्याला बघायला मिळतो ना, तो आकाशामध्ये या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा विजा चमकतात त्यावेळेला आपल्याला नाद आणि प्रकाश हे दोन्ही दिसून येतं. तर इथे ब्रह्मांडाची उत्पत्ती नाद आणि प्रकाश दोन्ही रूपाने झालेली आहे. आणि हे सगळ्यांनीच मान्य केलेले वेगवेगळ्या पद्धतीने की बाबा काहीतरी स्फोट झाला, अमुक तमुक आवाज झाला, हे निश्चित आहे. तो नाद आपल्याकडे वेदांनी सांगितलं किंवा पुराणांनी सांगितलं की तो जो नाद निर्माण झाला तो नाद अनाहत नाद होता. अनाहत नाद याचा अर्थ कुठलाही आघात न करता जो निर्माण होतो तो अनाहत नाद असतो. तुम्ही आघात करून तबला वाजवाल, पेटी वाजवायची तर बोटं टाकावी लागतील, किंवा गिटार वाजवायची दोन्ही हात वापरायला लागतील, टाळी वाजवायची एका हाताची टाळी असं होऊ शकत नाही. ते बरोबर आहे अगदी. तर अनाहत नाद याचा अर्थ जो काहीही न वापरता जो निर्माण झालेला आहे तो अनाहत नाद. आणि तुमच्या आमच्या शरीरामध्ये तो आजही चालू आहे ओंकार रूपाने. आणि तो जो अनाहत ध्वनी निर्माण झाला तो ओम असा ध्वनी निर्माण झाला. मध्यंतरी कुठेतरी व्हॉट्सॲपवर 2-3 वर्षापूर्वी पोस्ट फिरत होती की हा जो सूर्यनारायण जो फिरतो आहे या सूर्याच्या ठिकाणी अव्याहत ओंकार चालू आहे आजही. आणि तो कुठेतरी कुठल्या तरी लॅबनी कॅच केला होता आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सगळीकडे. आणि सगळेजण म्हणत होते सूर्याचा ओंकार अति खर्जामध्ये तो स्वर चालू होता, पण अखंड स्वर चालू होता सूर्याच्या ठिकाणी. असाच या ब्रह्मांडाच्या ठिकाणी जो पहिला नाद निर्माण झाला तो ओंकार नाद निर्माण झाला, अनाहत ध्वनी निर्माण झाला. आणि ओंकार म्हणजेच साक्षात गणेश. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून दिलं, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येला. मग ओंकार म्हणजेच साक्षात गणेश. आता
जगाच्या आरंभी किंवा ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळेला नाद रूपामध्ये जो ओंकार स्वरूपाने प्रकट झालेला आहे तो सगळ्यांच्या अग्रभागी पूजनीय आहे की नाही, कारण तो पहिल्यांदा निर्माण झाला आणि त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा गणपतीची पूजा अग्रभागी करण्याची परंपरा आहे. मी कथाही पुराणातली सांगितली आणि तेही सांगितलं. तर गणपतीची उत्पत्ती अशी आहे की ओंकारापासून निर्माण झाली. आता हे जे सत आहे या सतचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही त्याला ज्या रूपामध्ये हाक माराल त्या रूपामध्ये ते तुमच्या समोर येऊन प्रगट होईल. मग कोणी त्याला विष्णू म्हणेल, कोणी त्याला शिव म्हणेल, कोणी त्याला दत्त म्हणेल, कोणी त्याला मारुती म्हणेल. अहो तुम्ही ज्याच्या रूपामध्ये त्याला आवाहन कराल त्या रूपामध्ये ते तुमच्यासमोर प्रगट होईल. या ठिकाणी तुम्ही गणपती म्हणून त्याला पाहाल तर ते गणपतीसारखंच तुमच्यासमोर प्रगट होईल. म्हणून ते निर्गुण तत्व आहे आणि आपण जो मूर्ती रूपाने गणपती बघतो तो सगुण गणपती आहे आणि तो निर्गुण गणपती आहे. हा त्यातला फरक आहे. आणि म्हणून गणपती बाप्पाची प्रागट्य हे ब्रह्मांड निर्मितीचं बरोबरच झालेलं आहे. आणि एकच श्लोक मी तुला असं सांगतो गणेश पुराणातला, मग तू पुढचा प्रश्न विचारू शकतो. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्यागस्त्या यते नाम विघ्नसागर शोषणे, असा एक श्लोक आलेला आहे. गणेश पुराणाचा सुरुवातीतला श्लोक आहे. मग इथे गणपतीला नमस्कार केला आहे गणेश पुराणाने. कोण गणपती? ब्रह्मविद्या प्रदायिने, जो आम्हाला ब्रह्मविद्येचं ज्ञान देणारा अशा गणपतीला मी नमस्कार करतो. कारण का? यस्यागस्त्या यते नाम, अगस्ती मुनींनी जसं समुद्राचा गर्व हरण करण्याकरता एका आचमनामध्ये समुद्र पिऊन टाकला आणि सगळी पृथ्वी पाण्यापासून रिकामी केली समुद्राच्या, ही कथा आपण पुराणामध्ये ऐकतो, वाचतो. अगस्तींचं नाव त्याच्याकरता प्रसिद्ध आहे. इथे या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, यस्यागस्त्या न यते नाम, जसं अगस्ती मुनींचं समुद्र नाहीसं करण्याचं सामर्थ्य असल्याचं नाव या ब्रह्मांडामध्ये प्रसिद्ध आहे, तसं विघ्नसागर शोषणे, माझ्या जीवनातली सगळ्या ज्या विघ्नांचा मोठा सागर आहे अगस्ती ऋषींप्रमाणे हा गणेश, हा मंगलमूर्ती हा शोषून घेईल आणि मला निर्विघ्नपणे माझी कार्य पार पडेल, असा श्लोक आहे. तर तुम्ही सगुण जे म्हणालात आणि निर्गुण, तर ते सगुण ह्याच्यातच आपण कोणी सनातनी धर्माच्या बद्दल माहिती नसेल आणि त्यांनी पहिल्यांदा जर त्यांचं रूप बघितलं तर जनरली असं विचित्र वाटू शकतं त्यांना. कारण गजमुख आहे, त्यांचं पूर्ण रूपाबद्दल ते एलिफंट हेडेड गॉड म्हणून इंग्रजीमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्यात काही गैर नाही, पण तरी देखील लंब उंदर किंवा पोटावरती नाग, उंदीर वाहन याचा काही ताळमेळ प्रत्यक्षात असा दिसून येत नाही किंवा कळण्यामध्ये काही समजून येत नाही. तर याबद्दल अजून सांगू शकाल का की त्यांचा प्रतिकात्मक काय सांगितला, त्यांचा निर्गुण आकारात या सगुणाच्या काही मेळ आहे का? सगुण आणि निर्गुण याच्या बाबतीत तुला एक गंमत सांगतो. त्यातली गणेश म्हटला की त्याचे आई आणि वडील शिव पार्वती हे सगळ्यांना प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पा म्हटलं की तो पार्वतीचा पुत्र, शिवांचा पुत्र, शिवगणांपैकी गणेश हा आहे. पण पुराणांमध्ये, गणेश पुराणामध्ये आपल्या पोटी गणपतींनी जन्म घ्यावा म्हणून पार्वतीने उपासना केलेली आहे. शिवांनी आपल्या पोटी गणपती जन्माला येऊन मला त्रिपुरासुराचा नाश करण्याचं सामर्थ्य त्याच्यामुळे प्राप्त व्हावं म्हणून शिवांनी गणपतीची उपासना केल्याची कथा गणेश पुराणामध्ये आहे. मग आता इथे तुम्ही गंमत बघाल की शिव आणि पार्वती तर माता पिता आहेत, मग ते आपल्या मुलाची उपासना कशाला करतील, हे जरा थोडं अजून विचित्र वाटेल. पण इथे गंमत अशी इथेच आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की शिव आणि पार्वती या दोघांनाही खरं तर ते आपल्या जगाचे माता पिता आहेत बरं. कारण श्लोकच असा आहे, भवानी शंकरो वंदे, असाच त्यांचं हे आहे आणि जगाचे माता पिता आहेत. तर असे माता पिता असलेले गणेशाची कशाला उपासना आपल्या मुलाची करतील. पण तिथे त्याही माता पित्यांना सगुण रूपामध्ये गणपती हा मुलगा आहे बरं, सगुण रूपामध्ये, परंतु शिव आणि पार्वतीला निर्गुण रूपामध्ये
गणपती हा उपास्य दैवत आहे निर्गुण रूपामध्ये, पण तेच निर्गुण स्वरूप मी जे तुला आत्ता म्हटलं एकम सत, त्या सतची उपासना शिव पण करतात आणि त्याच सतला आपला पुत्र म्हणून जन्माला यावा गणपती रूपामध्ये म्हणून पार्वती तपश्चर्या पण करते आणि म्हणून तेच सत्तत्व गणपतीचं रूप धारण करून सगुण रूपामध्ये शिव पार्वतीच्या पुत्राच्या रूपाने येतात. म्हणून सगुण रूपामध्ये पुत्र आणि निर्गुण रूपामध्ये उपास्य दैवत ही त्याची गंमत आहे. आणि म्हणून आता सगुण निर्गुणाचं झालं, पण गणपती बाप्पांचं जर का स्वरूप आपण बघितलं तर लोकांना ते विचित्र वाटतं. काही लोक हसतात, काय तो मानवाचा देहावरती हत्तीचं तोंड काय असं कुठे कधी असतं का किंवा काय. तर काही गोष्टी या ज्या आहेत सगळ्याच विश्वामध्ये अनेक साऱ्या गोष्टींमध्ये आपण प्रतिकात्मक काही गोष्टी वापरत असतो आणि सगळ्या गोष्टींची प्रतीक आहे. तो आम्ही गाडी चालवतो त्याच्यावरती कंपनीचं प्रतीक असतो की नाही लोगो, प्रतीकाशिवाय त्या कंपनीची ओळख नाही ना. सगळ्यांची आयडेंटिटी प्रतिकात्मक आहे सगळ्या ब्रह्मांडाचे. तुम्ही कुठलंही उदाहरण घेऊ शकता, अनेक उदाहरणं आहेत, मी इथे उदाहरणं देत बसत नाही मुद्दामून. पण एखादी बिल्डिंग जर का बांधायची असेल तर त्या बिल्डिंगचं आधी मॉडेल तयार होतं, ते मॉडेल दाखवतो बिल्डर की बाबा इथे तुझा फ्लॅट आहे, हा रंग आहे, हे आहे, अमुक तमुक प्रतीक आहे ना त्या बिल्डिंगचं, आणि त्या प्रतीकावरून आपण त्या बिल्डिंगची कल्पना करतो. अगदी हीच गोष्ट मूर्तीपूजेच्या बाबतीत आपल्याकडे आहे. आपल्याला मूर्तीपूजा ही सगुण उपासना आहे, पण सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे. मुख्य आपल्याला जायचंय कुठे, निर्गुणाकडे जायचंय, पण आधार काहीतरी पाहिजे ना आपल्याला. एकदम तुम्ही निर्गुणात जाऊ पोचवू शकणार नाहीत. म्हणून सगुणाचा, आणि आम्ही पण सगुणच आहोत ना देहधारी, त्यामुळे आम्ही सगुणाची उपासना करत करतच निर्गुणापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. कुठपर्यंत, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी अथर्वशीर, ते जे तत्व आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं. गणपती तत्वस्वरूप आहे. तर अशा वेळेला त्यांनी हे जे रूप धारण केलेलं आहे हे सगळं रूपकात्मक आहे. याच्यातनं आपण अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. की पहिली गोष्ट म्हणजे गणपतींचं जे मुख आहे गणपती बाप्पाचं, त्याची शुंडा म्हणजे सोंड खूप लांब आहे. म्हणजे सोंड म्हणजे काय आहे तर हत्तीचं नाक आहे. तर माणसाचं आपण म्हणतो ना की लांब वरचं दूर वरचं हत्तीला वास येतो किंवा समजतं, तो असे उंच सोंड करतो तर पुढे काय आहे काय नाहीये याची जाणीव त्याला आधीच होते. सगळ्यांपेक्षा सेन्सिटिव्ह त्याचं ते नाक आहे हत्तीचं. आपण काही हत्तीला खायला दिलं तर तो आधी पहिले त्यांनीच हे करून त्या सोंडीने तो उचलत असतो. म्हणजे सर्वात जास्ती लांबपर्यंतचं गंध घेण्याचं सामर्थ्य हे ते नाक दाखवतं. कदाचित प्रत्येक माणसाला गंध हा येतो. शेजारच्या घरात काही जर का एखादी भाजी बिजी केली तर आम्हाला वास येतोच, पण त्याच्या पलीकडच्या 2 फ्लॅटमध्ये काही केलं तर आम्हाला वास येत नाही. गणपती बाप्पाची गंध घेण्याची शक्ती अशी आहे की तो त्याच्याही खूप पलीकडचा गंध घेऊ शकतो. आणि गंध हा उपासनेमध्ये फार महत्त्वाचा आहे. गंध हा भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. आपण पण कपाळाला गंध लावलेला आहे ना, आणि गंध सुगंध या सगळ्याचं उपासनेशी संबंध आहे. दुसरी गोष्ट, या बाप्पाचे नाक कान खूप मोठे आहेत. तर कान कसे आहेत गणपतीचे, सुपासारखे आहेत. तुम्ही बघा की आत्ताच्या या नवीन युगामध्ये आपल्याला ते कळणार नाही कारण कोणाकडे सूप वापरत नाही. तर ते जे सूप आहे, आता गावाकडे वगैरे ते सूप वापरतात, पण सूपाचा उपयोग काय आहे की तुम्ही जे धान्य काढलेलं आहे त्या धान्यामध्ये जो काही केर कचरा असतो बारीक सारीक, तो धान्यातला केर कचरा नाही तर पोटात जाईल आपल्या, पण ते धान्य साफ कसं करायचं त्याच्याकरता ते पाखडावं लागतं आणि हवेच्या द्वारे त्यातले केर कचरा उडून जातो आणि जड जे धान्य असतं ते त्या सूपात राहतं. आणि म्हणून इथे ते सूप काम करतं. असं इथे गणपती बाप्पाचे कान आपल्याला काय प्रेरणा देतात, सार आणि असार. जे काही सार आहे ते जड आहे ते तुझ्याकडे ठेवून दे, आणि असार जे आहे जे सोडून द्यायचं आहे ते वाऱ्याबरोबर उडून गेलं पाहिजे. जसं सुपातला कचरा उडून जातो तसं आपल्याला सतत कान आपण कधी बंद करू शकतो का? कधीच आपण कान बंद करू शकत नाही. पण आपल्या कानावरती त्यामुळे अनेक प्रकारचे आवाज ध्वनी सगळं काही पडत असतं. सगळं काही आपण ठेवायचं आहे थोडी.
त्यातलं काही आपल्याला सोडूनच द्यावं लागतं ना, दुर्लक्ष करतो आपण. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर हा लक्षावधी आवाज आपल्या कानावर येत असतात, आम्ही काय ते कॅच करतो का? आम्ही ते आम्ही ते सोडून देतो. हे जे काम आहे, सार आणि असार, जे मला पाहिजे ते माझ्याजवळ राहायला पाहिजे, जे जायला पाहिजे ते गेलं पाहिजे, हे दाखवणारे हे सुपासारखे कान आहेत. आणि लंबोदर याचा अर्थ, तो एक श्लोक फार महत्त्वाचा आहे. मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. लंबोदर आहे आणि गणपतीच्या पोटामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन साक्षात सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी घेतलेलं आहे. बरं, गणपती बाप्पाचं पोट किती मोठं की त्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड ब्रह्मदेवांना दिसली स्वतःला. आणि ब्रह्मदेव तिथे आश्चर्यचकित झाले की अरे याच्या उदरामध्ये किती ब्रह्मांड दिसत आहेत, मला एक सृष्टी निर्माण करायची आहे, हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने सुद्धा त्याला नतमस्तक म्हणून तर त्वम गुणत्रयातीत असं म्हटलेलं आहे. हे गुण म्हणजे सत्वरजतम, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश याच्या पलीकडे ओंकार आहे आणि तो गणपती श्रेष्ठ आहे. हे ब्रह्मदेवाला त्याच्या उदरातच लक्षात आलं ना. आणि म्हणून या उदर गणपतीचं जे आहे ते लंबोदर आहे, सगळ्यात मोठा आहे. याचं कारण सगळं तो पचवण्याचं त्याचं सामर्थ्य आहे आणि त्यामुळे त्याची एक महत्त्वाची लंबोदर म्हणून हे आलेलं आहे. पिवळा पितांबर आहे. याचं कारण पिवळा रंग हा आपल्या अध्यात्मामध्ये खूप उपयुक्त आहे आणि अध्यात्मामध्ये विष्णूंनी पण पिवळा पितांबर धारण केलेलं आहे. पिवळं वस्त्र जे काही आहे, हे पिवळं वस्त्र एक प्रकारचं आध्यात्मिक किंवा ऊर्जा दर्शवणारा रंग आहे, तो गणपती बाप्पाने नेसला आहे. त्यानंतर मूषक वाहन आहे छोटंसं. लोक म्हणतील की अरे काय हत्तीचं तोंड लावलं आणि बसतोय उंदरावरती, असं ते हास्यास्पद वाटेल थोडंसं, पण हे सुद्धा सगळं प्रतिकात्मक आहे. बरं, प्रतिकात्मक कसं आहे की उंदीरासारखा अगदी लहान छोटासा प्राणी, पण उंदीर तुम्ही कधीही जरी बघितला तर तो कायम एका ठिकाणी कधी स्थिर नसतो. तो सतत चंचल खडबड 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 कुठे काही ना काहीतरी करतच असतो. म्हणजे उंदीर हा अत्यंत चंचल प्राणी आहे. तर अशा चंचल तुमच्याकडे काय आहे भक्ताकडे, तर असं चंचल आपलं मन आहे. आणि आपल्या मनाला एकाग्र जर का करायचं असेल तर त्याच्यावरती गणपती बाप्पाला स्वार करावा लागेल उंदरावरती. ते उंदीर रूपी मन आहे मूषक, तो चंचल उंदीर जेव्हा गणपती बाप्पा त्याच्यावर स्वार होतो तेव्हा तो स्थिर उभा राहतो, कारण गणपती त्याच्यावरती स्वार झालेला आहे. म्हणून आपल्या भक्तांच्या मनाचं प्रतीक म्हणून मूषक आहे. आणि दुसरी गोष्ट अंकुश पण आहे. मूषकाला एकाग्र. अथर्व शीर्ष या शब्दाचाच मुळात अर्थ आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते, आणि शीर्ष म्हणजे आपलं मस्तक. ज्याची उपासना करायला सुरुवात केल्यानंतर आपलं सगळीकडे भरकटणारं मन हे शांत होऊन जातं, प्रसन्न होऊन जातं, एकाग्र होऊन जातं. असं जर का कुठली उपासना असेल तर ते अथर्व शीर्ष आहे. म्हणून या सगळ्या रूपकात्मक, आज कॉम्प्युटर आपण वापरतो, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, त्यालाही सुद्धा माऊस म्हणतात त्याला, पण कॉम्प्युटर ही बुद्धीचाच देव आहे ना. सगळं त्याच्यामध्ये हार्ड डिस्क मध्ये काय काय साठवलेलं आहे. आणि आम्ही लक्ष्मीपूजनाच्या वेळेला संगणक देवता भ्यो नमा म्हणून त्याची पूजा करतो, कारण पूर्वीच्या काळच्या वह्या गेला. आता आमची सगळी बुद्धी कॉम्प्युटरमध्ये आहे. पण त्या कॉम्प्युटरला सुद्धा एक छोटा आहे ना, त्या कॉम्प्युटरच्या मनाने त्याचं ते वाहनच आहे ना, पण तो किती छोटा आहे माऊस, आणि कॉम्प्युटर किती मोठा आहे बघा. म्हणजे हे आपल्याला एक प्रतिकात्मक आपल्याला लक्षात येतं की गणपती बाप्पाचं स्वरूप कसं आहे. याच्याविषयी अनेक कथा आहेत. बरं, की गणपती बाप्पाचं उंदीर वाहन कसं झालं, तर एक तर हा उंदरावरती बसून परिक्रमा त्यांनी केली हे आहे. कश्यप आणि अदितीच्या घरामध्ये यांचा जेव्हा जन्म झाला गणपती बाप्पाचा, महोत्कट विनायक म्हणून त्यांनी अवतार घेतला गणपती बाप्पानी. आज ते काश्मीरमध्ये ते ठिकाण आहे, कश्यप अदिती भूमी. कश्यपाचीच भूमी काश्मीर आहे ना.
तर त्याच ठिकाणी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती यांनी ओंकाराची उपासना केली, म्हणून त्यांच्या पोटी या गणेशाने अवतार घेतला. आणि त्यांच्या घरी अवतार घेतल्यानंतर रूप गणेशाचं लहान होतं आणि छोटा मुलगा इकडे तिकडे खेळत होता. तो सारखा आईबाबांकडे हट्ट करायला लागला, मला काहीतरी बसायला वाहन पाहिजे, इकडून तिकडे जायला मला काहीतरी एक वाहन पाहिजे. तर आई आणि वडील कसं मुलांचं समाधान करतात, अरे बाबा देऊ तुला, तू जर थोडा मोठा झालास ना की तुला देणार आहे मी ते वाहन, बरं का, काही काळजी करू नको, देणार आहे तुला पण मी वाहन देणार आहे, असं ते आपले समाधान करत असं. पण गणपतीला मुलांना ते देणार आहेत हे वाट बघायला वेळ नाही हो मुलांना, त्यांचं मन ते अस्थिर. तसं या गणपतीने इकडे तिकडे खेळता खेळता बघितलं, घरामध्ये एक उंदीर इकडनं तिकडे उड्या मारत होता आणि उड्या मारणाऱ्या उंदराला त्या गणपतीने बाप्पाने पटकन पकडलं आणि घेतलं आणि त्याच्यावर स्वार झाला आणि आईसमोर उभा राहिला, आई 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 बघ ग मी कसं माझ्या वाहनावर बसतोय, काय माझं वाहन उंदीर आहे. अशा पद्धतीची कथा गणेश पुराणामध्ये येते. ही गणेश पुराणातली कथा आहे की उंदीर वाहन कसं झालं आणि अशा पद्धतीने ते उंदीर वाहन. आता चतुर्थीचा जेव्हा संबंध येईल तेव्हा या उंदराचा वाहन आणि चंद्र या सगळ्याचा संबंध आपण पुढे बोलूया. पण या सगळ्या रूपकात्मक गोष्टी आहेत एवढं मात्र नक्की. आणि आपण सगुणाची उपासना करतोय, पण आपल्या समोर जी मूर्ती दिसते आहे त्या मूर्तीच्या पलीकडे जो निर्गुण गणपती आहे त्याच्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. हा फक्त एक समोर असलेला एक आधार आहे तिथपर्यंत जाण्याकरता असं आहे. हो, कारण हे खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आमच्या पिढी किंवा अजून माझ्यापेक्षा छोट्या लोकांमध्ये हा प्रश्न दरवेळेला येतो गणपतींच्या बाबतीत आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या आपल्या देवता ज्या आहेत त्याबद्दल. कारण आम्ही मूर्ती बघू, कोणी कलाकार वृत्ती असेल त्याच्यात, रोमांचाचं असेल तर त्याच्यात एक कलेच्या आधाराने पण ते बघतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा मूर्ती बघतोय तेव्हा जर आपण अशी साधना किंवा असं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला की बाबा आपली सोंड अशी असावी की पुढचे जे प्रॉब्लेम्स येतील किंवा काही त्याच्याबद्दल धारण करण्याची वृत्ती असावी, सगळ्यांचा कोणी चुका केल्या असेल त्या पोटात घ्यावा, आधी त्याची जाणीव होईल. आधी त्याची जाणीव होईल. कोणी चूक केली असेल किंवा काही ते पोटात धरून त्याला आपसं करावं आणि वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्या रूपकात्मक ते केल्या. मग त्या मंदिरात जाऊन आपल्याला वाटतं की आमच्यात काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालंय. पण हे सुटून जातं खूप सारं. आम्ही जनरली जातो, पूजा वगैरे करतो, दिसतं छान दिसतं, फोटो काढणार आणि परत येणार. आणि नंतर मग आमची पिढी बोलते त्याच्यात काय 5 मिनिटाचं थोडंसं बरं वाटलं, मे बी तो बाहेर अगरबत्ती लावली होती म्हणून बरं वाटलं किंवा काहीतरी साजरा केला होता, पण आतून अंतर्मुख काही होत नाही. तर ते मला वाटतं की तुम्ही सांगितल्याबद्दल खूप खूप आभार आपले, की जर आपण पुढच्या वेळेला जर गणपतींचा फोटो किंवा दर्शन घ्यायचंच असेल तर ह्या गोष्टी जर मनात आपल्या आणल्या तर त्या सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्यासाठी एक पुढचं पाऊल मिळेल. तर आता गणपती देवता वेदांमध्ये पण सांगितली गेली आहे, पुराणांमध्ये, तर त्याचा आढावा घेऊन एक प्रश्न जो जनरली येतो तो गणपती आणि ब्रह्मणस्पती हे एकच आहेत का की वेगवेगळे आहेत, त्याबद्दल थोडंसं शंका निरीक्षण करायचं होतं. तर त्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? गणपतीच्या बाबतीमध्ये मुळामध्ये गणपती ही वैदिकच देवता आहे. वेदामध्ये तशा सगळ्याच देवता आलेल्या आहेत. आत्ता ज्यांना आपण देवता स्वरूप म्हणतो या सगळ्या देवतांची काही ना काहीतरी मूळ स्वरूप हे वेदामध्ये आहेच. कारण वेद म्हणजे जाणणे, विद हा धातू आहे आणि याचा सरळ अर्थ आहे की जाणणे, समजणे. कोणाला जाणायचं? सत, त्या परब्रह्माला जाणणं, त्या जाणण्याचं जे माध्यम आहे ते वेद आहे. त्या परब्रह्माच्या सर्वात जवळची गोष्ट म्हणून वेद हे अपौरुषेय आहेत. आणि त्यामुळे त्या वेदामध्ये सगळ्यांची जशी स्तुती आहे तशी या बाप्पाची पण स्तुती त्याच्यामध्ये आहेच आहे. आज आपण जर का वेदामध्ये जर का बघायला गेलो ऋग्वेदामध्ये, तर ऋग्वेदामध्ये ब्रह्मणस्पती सूक्त नावाचं एक अतिशय सुंदर मोठं सूक्त आहे. वेदाच्या याच्यामध्ये जवळजवळ त्याच्यामध्ये 62 ऋचा येतात. अजूनही 2 ऋचा त्याच्यामध्ये अधिक केल्या तर 64 ऋचा पण त्याच्या होऊ शकतात. पण मुळामध्ये 62 ऋचांचं ब्रह्मणस्पती सूक्त म्हणून सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पाच्या अभिषेकाला, हवना करता, सगळ्या करता किंवा स्तुती करता हे कायम वापरलं जातं.
तर या ब्रह्मणस्पती सूक्त आणि गणपती याच्या बाबतीत प्रश्न आहे. तर मुळामध्ये असं ऋग्वेदाचं जे काही ऋग्विधान म्हणून जे काही सांगितलेलं आहे, काही संख्येनी जर का याच ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये असलेला गणानान्त्वा गणपतीं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीद साधनम. हा जो मंत्र ऋग्वेदातला आहे, या मंत्राचा विशिष्ट जर का जप केला तर गणेशाची प्रसन्नता होते, असं गणेश पुराणामध्ये पण आलेलं आहे. गृत्समद नावाच्या ऋषींनी याच मंत्रांनी गणेशाला प्रसन्न केलेला आहे. जो मी आत्ता मंत्र सांगितला तोच गणानान्त्वा, म्हणजे हा गणपतीचा मंत्र आहे. आणि गणपती बाप्पांनी गृत्समद ऋषींना प्रत्यक्ष दर्शन दिलं, ही तर कथा आपल्याला पाहायला मिळते. ऋग्वेदानाने आपल्याला हा मंत्राचे अनुष्ठान दिलं. आता ब्रह्मणस्पती सूक्त याला म्हटलेलं आहे, याला गणपती सूक्त म्हटलेलं नाही आहे. मग इथे प्रश्न येतो की ब्रह्मणस्पती आणि गणपती हे दोघं वेगळे का? ब्रह्मणस्पती ही देवता वेगळी आहे, गणपती वेगळा असा आहे का? तर तसं नाही आहे. मी जे आपल्या मगासपासून जी चर्चा चालू आहे सगुण आणि निर्गुण, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की निर्गुण रूपातला गणपती, निर्गुण रूपामध्ये जेव्हा तो गणपती त्याची आम्ही उपासना करतो त्यावेळेला तो ब्रह्मणस्पती असतो. आणि ज्या वेळेला सगुण रूपामध्ये जेव्हा तो आपल्यासमोर साकारतो त्यावेळेला तो गणपती असतो. म्हणजे ते जे ईश्वरीय तत्व आहे सत, या सत तत्व जेव्हा गणपती म्हणून ते साकारायला लागतं त्यावेळेलाच ते आधी ब्रह्मणस्पती स्वरूप होतं आणि ब्रह्मणस्पती स्वरूपातनं ते गणेश रूपाने आपल्यासमोर येतं. त्यामुळे आपण जेव्हा गणपतीची उपासना करतो तेव्हा आपण त्या ब्रह्मणस्पतीपर्यंतच जातो. म्हणून ब्रह्मणस्पती आणि गणपती हे दोघं जण एकच आहेत, सगुण आणि निर्गुण. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.